नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित सेतू या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्वांटिफायर्स, ड्युएल आणि निगेशन ऑफ अ कंपाऊंड स्टेटमेंटचा स्टडी केलेला. आज त्याच पॉइंटवरचा एक्सरसाइज 1.3 आपण सॉल्व्ह करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, इफ ए इज इक्वल टू ए एक सेट दिलेला आहे आणि सेट मधले एलिमेंट्स कोणते आहेत बघा, 3, 5, 7, 9, 11 आणि 12. हा सेट दिल्याने सेट मधले एलिमेंट्स दिलेत. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे प्रत्येक सब क्वेश्चनची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. फर्स्ट सब क्वेश्चन काय दिलं बघा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. मग आता आपण क्वांटिफायरचा स्टडी केला, त्यावेळेस दोन क्वांटिफायरचा स्टडी केला होता. एक होता तो युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि दुसरा होता तो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. मग ज्यावेळेस देअर एक्झिस्ट किंवा फॉर सम असे शब्द येतील तर त्यावेळेस आपण काय वापरत होतो, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर वापरत होतो. मग एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर मध्ये आपण काय पाहिलेलं की जे दिलेली कंडिशन आहे तर ती कंडिशन ह्या सेट मधल्या कोणत्याही एका एलिमेंटसाठी जरी सॅटिस्फाय होत असेल तर तिथे ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. मग आता कोणती कंडिशन दिली बघा, एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1. म्हणजे आपल्याला इथं एक्सची व्हॅल्यू अशी फाइंड करायची की जी सेट मध्ये प्रेझेंट असली पाहिजे, आली पाहिजे. मग ही कंडिशन सॅटिस्फाय होते का हे चेक करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायला लागेल. मग एक्सची व्हॅल्यू कशी फाइंड करणार बघा, एक्स मायनस 8 इज इक्वल टू 1 आहे. मग काय करणार, हा जो मायनस 8 आहे तो LHS ला तो आपल्याला RHS ला शिफ्ट करायला लागेल. मग एक्स इज इक्वल टू 1 ॲज इट इज ठेवला. हा मायनस 8 ज्यावेळेस आपण RHS साईडला शिफ्ट करतो त्यावेळेस काय होणार आहे, मायनसच्या ऐवजी प्लस होणार, म्हणजे प्लस 8. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय मिळालं, 1 प्लस 8, एक्स इज इक्वल टू 9 मिळालं. आणि एक्स इज इक्वल टू 9 इथं एलिमेंट प्रेझेंट आहे का सेटमध्ये, तर आहे. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ट्रू असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इव्हन नंबर. इथे तुम्हाला क्वांटिफायर दिला तर तो युनिव्हर्सल क्वांटिफायर दिलाय. युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय, फॉर ऑलची कंडिशन जिथं असणार आहे तर त्याला आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणतो आणि तो डिनोट कसा केला जातो या पद्धतीने. याचा अर्थ काय असतो, फॉर ऑल. आता शब्दातच आहे बघा, म्हणजे ती जी दिलेली कंडिशन असणार आहे ती सेट मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी सॅटिस्फाय झाली पाहिजे, तर तिथं ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार आहे, अदरवाइज फॉल्स येणार आहे. मग आता काय कंडिशन दिली, एक्स स्क्वेअर प्लस एक्स. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्स स्क्वेअर प्लस एक्स काढू त्यावेळेस तो काय असणार आहे, इव्हन नंबर असणार, हे आपल्याला शो करायचंय. मग आता बघा, पहिल्यांदा आपण 3 घेतला तर 3चा स्क्वेअर, मग 3 स्क्वेअर प्लस 3. 3चा स्क्वेअर किती येणार आहे, 9. 9 प्लस 3 आन्सर किती आलं, 12 आलं. आता सेकंड बघा, 5 स्क्वेअर प्लस 5. 5चा स्क्वेअर 25 प्लस 5 आन्सर आलं 30. आता इथं बघा की ज्यावेळेस ऑड नंबर्स आहेत मग ऑड नंबरचा स्क्वेअर काय येणार आहे, ऑड नंबरच येणार आहे. आणि त्याच्यात ज्यावेळेस आपण ऑड नंबर ऍड करणार आहे तर त्यावेळेस आन्सर काय येणार आहे, इव्हन येणार आहे. म्हणजे ऑड प्लस ऑड ऍडिशन काय येते, इव्हन नंबर येते. मग आता इथं ऑड नंबर जे आहेत तर त्याच्यासाठी प्रत्येक ऑड नंबरसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. मग ऑड नंबर किती झाले बघा, 3, 5, 7, 9 आणि 11 हे ऑड नंबर झाले. मग या ऑड नंबरसाठी सगळ्यांसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. मग आता राहिला कोणता नंबर, 12 राहिला. मग 12चा स्क्वेअर काय येणार आहे, 12 स्क्वेअर प्लस 12. 12चा स्क्वेअर 144 प्लस 12. आता इथं बघा, इव्हन नंबर आहे 12 आणि इव्हन नंबरचा स्क्वेअर इव्हन नंबर येणार आणि इव्हनची ऍडिशन काय होते, अगेन इव्हन येते. एक कंडिशन असते बघा, इव्हन प्लस इव्हन इज इक्वल टू काय येणार आहे, इव्हनच येणार आहे. म्हणजे ह्यांची ऍडिशन केल्यानंतर ऍडिशन काय येणार आहे, इव्हन नंबर येणार आहे. म्हणजे ह्या सेट मधला प्रत्येक एलिमेंटसाठी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इव्हन नंबर, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्यामुळे इथं ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, कॅपिटल T येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. म्हणजे काय कंडिशन दिली आहे की एक्स असा ए मधला एलिमेंट घ्यायचा आहे सच दॅट एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. म्हणजे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ही 0 पेक्षा लहान असली पाहिजे. आता इथे एलिमेंट कोणते कोणते आहेत बघा, 3, 5, 7, 9, 11 आणि 12. मग आता इथं एकही आपल्याला एलिमेंट असा मिळणार नाही की ज्याचा स्क्वेअर केल्यानंतर तो लेस दॅन 0 असेल, कारण सगळे नंबर्स आहेत तर ते 0 पेक्षा ग्रेटर आहेत. मग त्यांचा स्क्वेअर पण 0 पेक्षा ग्रेटर येणार आहे. मग इथं आपण काय लिहिणार, देअर एक्झिस्ट नो एक्स बिलॉंग्स टू ए विच सॅटिस्फाय
एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू ह्याची काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. एकही एक्स आपल्याला असं मिळत नाही की ज्याच्या स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार आहे, लेस दॅन 0 येणार. सगळ्या स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते, ग्रेटर दॅन 0 येते, त्यामुळे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. त्यामुळे आपण कॅपिटल एफ न ते आन्सर डिनोट करणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉर ऑल. आता इथं कंडिशन दिली फॉर ऑलची, म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर इथे यूज केलेला आहे. मग फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स इज एन इव्हन नंबर. मग काय झालंय, प्रत्येक एक्स अशा एलिमेंट्स आपण घ्यायच्यात की जे ए मध्ये प्रेझेंट करतात आणि प्रत्येक एक्स कसा पाहिजे, आपल्याला इव्हन नंबर पाहिजे. आता इथं फॉर ऑल ची कंडिशन वापरली म्हणजे काय असणार आहे, ए मधले प्रत्येक एलिमेंट आपल्याला इव्हन नंबर पाहिजे, तर त्याची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू आपण ट्रू घेणार आहे, अदरवाइज फॉल्स घेणार आहे. मग आता ए मधले जर एलिमेंट्स घेतले तर बघा 3, 5, 7, 9 आणि 11 हे नंबर्स कसे आहेत, ऑड नंबर्स आहेत. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की एक्स बिलॉंग्स टू ए आणि फॉर ऑल ची कंडिशन सांगितली आणि सगळे नंबर्स कसे पाहिजेत, इव्हन नंबर पाहिजेत. पण आपल्याला भेटताना 5 नंबर असे मिळतात की जे ऑड आहेत, त्यामुळे ह्याची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स येणार. इथं बघा, आता ह्याच क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला देअर एक्झिस्ट ची कंडिशन असते, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स इज अन इव्हन नंबर, असा जर क्वेश्चन विचारलेला असता तर एक तरी एलिमेंट तुम्हाला इव्हन असतात तरी ते ट्रू आले असतं. मग एक एलिमेंट 12 बघा आहे की जो इव्हन आहे, त्यामुळे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू जर देअर एक्झिस्ट असतं तर ह्याची व्हॅल्यू काय आली असते, ट्रू आली असते. पण देताना आपल्याला फॉर ऑल साठी विचारलं, त्यामुळे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट 3x + 8 इज ग्रेटर दॅन 40. देअर एक्झिस्टची कंडिशन सांगितली, त्यामुळे एक तरी एलिमेंट आपल्याला असा मिळाला पाहिजे की ही कंडिशन आपली सॅटिस्फाय करेल. मग आता सर्वात मोठे नंबर कोणते तिथं बघा, 11 आणि 12 हे 2 नंबर मोठे. मग आपण 11 साठी चेक करूयात बघा. मग 11 3 × 11 + 8 उत्तर किती येणार आहे, 11 × 3 = 33 आणि 33 + 8 उत्तर किती आलं, 41. आणि 41 ही 40 पेक्षा ग्रेटर नंबर आहे. मग 11 साठी जर सॅटिस्फाय झाली तर ही 12 साठी सुद्धा सॅटिस्फाय होणार आहे. म्हणजे ह्या क्वेश्चन साठी आपल्याला 2 एक्सच्या व्हॅल्यू अशा मिळालेल्या आहेत की जी ही कंडिशन सॅटिस्फाय करते. आणि इथं देअर एक्झिस्टची कंडिशन होती, त्यामुळे ह्याचा व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. जर इथं फॉर ऑल साठी कंडिशन असते त्याची व्हॅल्यू काय आली असते, फॉल्स आली असते. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए 2x + 9 इज ग्रेटर दॅन 14. आता इथं फॉर ऑल ची कंडिशन आहे. मग एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्हाला फॉर ऑल साठी विचारलं त्यावेळेस थोडा वेळ लागला तरी चालेल, पण प्रत्येक एलिमेंट चेक करायचा. कारण आपण पहिले 2-3 चेक केले आणि नंतरचा एखादा एलिमेंट मध्येच आपल्याला जर लहान एलिमेंट दिलेलं असेल तर तिथं ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार नाही. त्यामुळे प्रत्येक एलिमेंट आपल्याला चेक करायचा फॉर ऑल साठी. देअर एक्झिस्ट साठी कंडिशन काय असते की एक तरी एलिमेंट सॅटिस्फाय झाला तरी ट्रू येते. त्यामुळे एक एलिमेंट मिळाला, पुढचं नाही सॉल्व्ह केलं तरी चालतं. पण ज्यावेळेस तुम्हाला फॉर ऑल ची कंडिशन असेल त्यावेळेस सगळ्याच व्हॅल्यू चेक करायच्या, कारण एखादं चुकून आपल्याकडनं काही मिस्टेक झाली नाही पाहिजे आणि आपला प्रश्न चुकला नाही पाहिजे. मग आता फर्स्ट 3 साठी चेक करूयात बघा. 2 × 3 + 9, 3 × 2 आन्सर आले 6, 6 + 9 ग्रेटर दॅन काय येणार आहे, 14. आन्सर 15 इज ग्रेटर दॅन 14. म्हणजे इथं ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ह्याच्यासाठी कंडिशन सॅटिस्फाय झाली 3 साठीची. नेक्स्ट काय आहे, 5. आता बघा इथं ह्या क्वेश्चन साठी 3 पेक्षा 5 ग्रेटर आहे, 5 पेक्षा 7 ग्रेटर आहे, 9 ग्रेटर आहे, 11 ग्रेटर आहे, 12 पण ग्रेटर आहे. म्हणजे इथं काय केलेलं आहे, हे जे एलिमेंट्स दिलेत तर ते एलिमेंट्स असेंडिंग ऑर्डरनं दिलेले. त्यामुळे 3 साठी जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर 12 साठी पण कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे, कारण सगळे नंबर्स काय होतात, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये. जर एखादा एलिमेंट इथं मध्येच एखादा 3 पेक्षा लहान आला असता तर आपण तिथं चेक केलं असतं. पण इथे एलिमेंट सगळे कसे आहेत, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये. त्यामुळं जर 3 साठी कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर बाकी सगळ्याच एलिमेंट साठी ती कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. त्यामुळं याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, टी येणार आहे. हे काय झालं ह्या क्वेश्चनचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द ड्युएल्स ऑफ द इच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला ड्युएल्स फाइंड करायचे आणि या चॅप्टरचा सर्वात सोपा पॉइंट म्हणजे तो असणार आहे ड्युएल्स असणार आहे. ड्युएल्स मध्ये काय करतो फक्त आपण, अँड ची कंडिशन असेल तर आपण ऑर घेतो, ऑर असेल तर अँड घेतो, म्हणजे वाईस वर्सा. म्हणजे बघा आता अँड असेल तर आपण ऑर घेणार आहे आणि ऑर असेल तर अँड करणार आहे. देअर एक्झिस्टची कंडिशन असेल तर तिथे आपण फॉर ऑल न रिप्लेस करतो आणि फॉर ऑल ची कंडिशन असेल तर देअर एक्झिस्ट घेणार आहे. त्याच्यानंतर अजून कोणतं होतं, टोटोलॉजी असेल तर कॉन्ट्राडिक्शन घेतो आणि कॉन्ट्राडिक्शन असेल तर टोटोलॉजी घेतो.
इतकं सोपं आहे बघा. मग आता पहिला प्रश्न काय विचारलाय, पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन आर. मग आता तुम्हाला सांगितलं इथं ऑर असेल तर त्याला तिथं फक्त आपण अँड न रिप्लेस करणार आहे, आणि अँड असेल तर ऑर न रिप्लेस करणार आहे. मग पहिलं कंडिशन काय होणार आहे, पी अँड क्यू ऑर आर. म्हणजे जिथं फक्त अँड आहे तिथं ऑर करायचं, ना ऑर असेल तिथं अँड करायचं. आता नेक्स्ट इथं दोन्ही ठिकाणी अँड दिले, म्हणजे अँडला रिप्लेस कशाने करणार आहे आपण, ऑर न रिप्लेस करणार आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, पी ऑर क्यू ऑर आणि आर. आता थर्ड आहे बघा, पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन आर डिसजंक्शन एस. इथे स्टेटमेंट तुम्हाला पी क्यू आर आणि एस असे 4 स्टेटमेंट्स दिलेले. मग या 4 स्टेटमेंटचा ड्युएल काय येणार आहे, इथं ऑर आहे म्हणजे इथं अँड करणार आपण. इथं अँड आहे, हा ऑर झाला, आर इथं ऑरच्या ऐवजी एंड येणार आहे. म्हणजे फायनल आन्सर काय असणार आहे, पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन आर कंजंक्शन एस असं येणार आहे. आता नेक्स्ट आहे, हे महत्वाचं आहे बघा, चौथा क्वेश्चन, पी कंजंक्शन निगेशन ऑफ अ क्यू. आता इथं ज्यावेळेस तुम्ही ड्युएल फाइंड करता तर त्यावेळेस निगेशन हे ऍज इट इज राहतं, निगेशन मध्ये काही चेंज होत नाही. चेंज कुठं होतं, फक्त या 3 पॉइंट मध्ये चेंज होत असतो. मग आता पी ऍज इट इज ठेवला, इथं अँड होतं म्हणजे इथं ऑर होणार आहे, आणि निगेशन ऑफ अ क्यू ऍज इट इज राहील. आता नेक्स्ट बघा काय दिले, निगेशन ऑफ अ पी डिसजंक्शन क्यू. म्हणजे इथं काय येणार, आता निगेशन ऑफ पी ऍज इट इज ठेवलं, इथं काय येणार आहे, अँडचे स्टेटमेंट येणार आहे. इथं आता कंजंक्शन आहे म्हणजे इथं डिसजंक्शन होणार. निगेशन ऑफ आर आहे असं राहिलं, आणि इथं कंजंक्शन आहे म्हणजे काय येणार आहे, डिसजंक्शन येणार आहे. येस, म्हणजे काय असणार आहे आन्सर, निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन निगेशन ऑफ आर डिसजंक्शन येस येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ आर. आता इथं कंजंक्शन डिसजंक्शन हे 2 कनेक्टिव्ह आपण वापरलेले आहेत. मग इथं आपण फक्त तेवढं चेंज करणार आहे, जे निगेशन आपण वापरलेलं त्या निगेशन ड्युएल मध्ये ऍज इट इज राहतं. मग आता याचा आन्सर कसं येणार बघा, निगेशन ऑफ पी आहे असं राहणार, इथं अँड वापरलं म्हणजे ऑर न रिप्लेस करणार आहे. निगेशन ऑफ क्यू ऑर पी, इथं ऑर होतं म्हणजे अँड घेणार आपण, आणि इथं अँड आहे म्हणजे ऑर घेणार, आणि निगेशन ऑफ आर ऍज इट इज राहणार. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ येस. मग आता इथं बघा काय काय येणार, निगेशन ऍज इट इज राहिलं, आतमध्ये काय येणार आहे, पी डिसजंक्शन क्यू होतं म्हणजे पी कंजंक्शन क्यू येणार आहे. कंजंक्शनच्या ऐवजी डिसजंक्शन येणार, पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, इथं कंजंक्शन आहे म्हणजे इथं काय होणार आहे, डिसजंक्शन आणि येस. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फाइंड करायचं होतं. आता नेक्स्ट आहे बघा, इथं सी वापरला, सी म्हणजे काय असणार आहे, कॉन्ट्राडिक्शन असणार आहे, आणि सी ला आपण रिप्लेस कशाने करणार आहे, टोटोलॉजीनं. मग सीच्या ऐवजी आपण टी घेणार आहे, इथं वर होतं म्हणजे हे काय येणार, अँड येणार. नेक्स्ट आता पी डिसजंक्शन आर, म्हणजे इथं काय होईल, पी कंजंक्शन आर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन आर कंजंक्शन टी. आता इथं टी दिलेला आहे, मग टीच्या ऐवजी आपण काय घेणार आहे, सी घेणार आहे. मग आता निगेशन ऑफ पी आहे असं राहिला, इथं डिसजंक्शन होतं इथं कंजंक्शन येणार, क्यू कंजंक्शन कंजंक्शन होतं त्याच्याऐवजी काय येणार आहे, डिसजंक्शन आर येणार आहे, आणि इथं कंजंक्शनच्या ऐवजी डिसजंक्शन, आणि टीच्या ऐवजी रिप्लेस कशाने करणार आपण, सी ने रिप्लेस करणार आहे, कॉन्ट्राडिक्शन. या क्वेश्चनचा लास्ट क्वेश्चन आहे बघा, सब क्वेश्चन, पी डिसजंक्शन क्यू डिसजंक्शन सी. सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन आलं, म्हणजे इथं काय येणार बघा, पी डिसजंक्शन येणार ह्याच्याऐवजी कंजंक्शन येणार, क्यू हे ब्रॅकेट दिला. आता इथं काय होणार आहे, डिसजंक्शनच्या ऐवजी कंजंक्शन, आणि सीच्या ऐवजी काय घेणार आहे, टी घेणार आहे. अशा पद्धतीनं ड्युएल फाइंड करायचे असतात. ड्युएल खूप सोपा आहे बघा, या चॅप्टर मधला सर्वात सोपा पॉईंट म्हणजे तो ड्युएल असणार आहे. कॉन्ट्राडिक्शन असेल तर टोटोलॉजी घ्यायचं, टोटोलॉजी असेल तर कॉन्ट्राडिक्शन घ्यायचा, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, देअर एक्झिस्ट असेल तर फॉर ऑल घेणार आहे, आणि फॉर ऑल असेल तर देअर एक्झिस्ट घेतो, हा सेकंड पॉईंट. आणि थर्ड पॉईंट कोणता, की अँड असेल तर ऑर घ्यायचं, आणि ऑर असेल तर अँड घ्यायचं. म्हणजेच कंजंक्शन असेल तर डिसजंक्शन घेतो, आणि डिसजंक्शन असेल तर कंजंक्शन घेतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. आपण लास्ट व्हिडिओमध्ये निगेशन ऑफ अ कंपाऊंड स्टेटमेंट पाहिलेलं, त्याच पॉइंटवर आपल्याला याचं निगेशन फाइंड करायचंय. मग आता बघा, निगेशन फाइंड करताना काय करतो, त्याच्या अपोजिट आपल्याला आलं पाहिजे. अँड असेल तर ऑर घेणार आहे, ऑर असेल तर अँड घेणार आहे.
मग आता बघा काय येणार आहे. आता फर्स्ट क्वेश्चन काय दिलं तुम्हाला, x+8 इज ग्रेटर दॅन 11 और y-3 इज इक्वल टू 6. मग हे दोन पद्धतीने लिहिलं जातं बघा. x+8 इज ग्रेटर दॅन 11 दिलेलं म्हणजे इज नॉट ग्रेटर दॅन. आता हे या पद्धतीने साइन मध्ये दाखवतात, इज नॉट ग्रेटर दॅन 11. आता ऑर आहे म्हणजे इथं काय येणार कंडिशन, अँड y-6 इज नॉट इक्वल, y-3 इज नॉट इक्वल टू 6. अशा पद्धतीने लिहिलं जातं. किंवा दुसरं एक पद्धत आहे बघा, x+8 हे ग्रेटर दॅन 11 आहे. मग आपल्याला ग्रेटर दॅन 11 नसणार आहे म्हणजे काय असणार आहे, ती लेस दॅन इक्वल टू 11 असं असणार आहे. म्हणजे लेस दॅन इक्वल टू 11 अँड y-3 इज नॉट इक्वल टू 6. या दोन पैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही आन्सर लिहिलेला असेल तर ते आन्सर बरोबर असणार आहे. आता नेक्स्ट बघा, सेकंड क्वेश्चन आहे, 11 इज लेस दॅन 15 अँड 25 इज ग्रेटर दॅन 20. मग हे कसं लिहू शकतो बघा आपण, 11 हे 15 पेक्षा लहान नाही असं आपल्याला म्हणायचं. म्हणजे काय असणार आहे, 11 हे 15 पेक्षा लहान नाहीये. मग या पद्धतीने आपण दाखवू शकतोय. अँडच्या ऐवजी इथं काय येणार आहे, ऑर. सेम त्याच पद्धतीनं 25 हे 20 पेक्षा ग्रेटर नाहीये असं लिहू शकतोय. किंवा दुसरी मेथड काय असणार आहे, 11 हे 15 पेक्षा लहान नाही म्हणजे 11 काय असणार आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 15 और 25 हे ग्रेटर दॅन 20 असं कंडिशन दिलेली म्हणजे काय असणार आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 20 असणार आहे. अशा पद्धतीने आपण निगेशन घेऊ शकतो. आता थर्ड क्वेश्चन आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इट इज अ रोम्बस. आता इथं कनेक्टिव्ह कोणतं वापरलंय बघा, इफ अँड ओनली म्हणजेच काय असणार आहे, इथं बाय कंडिशनल असणार आहे. मग बाय कंडिशनलचं निगेशन जरा लेंदी असतं. मग अशा टाईपचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे बघा, हे काय येणार आहे आपले पी स्टेटमेंट येणार आहे आणि इट इज अ रोम्बस हे काय झालं, क्यू स्टेटमेंट झालं. म्हणजे आपल्याला इथं काय फाइंड करायचं, निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू. मग याचं निगेशन फाइंड करायचं. मग याचं निगेशन काय असतं, पहिल्यांदा पी अँड म्हणजे पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी. अशा पद्धतीनं याचं निगेशन येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट इज कोल्ड अँड रेनिंग. म्हणजे इथं दोन स्टेटमेंट्स आहेत. इट इज कोल्ड हे फर्स्ट स्टेटमेंट झालं आणि इट्स रेनिंग हे सेकंड स्टेटमेंट झालं. आणि अँड आपण कनेक्टिव्ह हे अँड वापरलेले. मग आता याचं निगेशन कसं करणार आहे, पहिल्यांदा पीचं निगेशन आपण करणार. म्हणजे काय येणार आहे, इट इज नॉट कोल्ड हे झालं पीचं निगेशन. आता नेक्स्ट अँड आहे त्याच्याऐवजी काय आपण वापरणार आहे, ऑर वापरणार आहे. आणि क्यूचं निगेशन करायचं म्हणजे काय घेणार आहे, इट इज नॉट रेन. किंवा एवढं लिहिलं तरी चालेल की इट इज अ नॉट कोल्ड और इज नॉट रेनिंग. अशा पद्धतीने आपल्याला निगेशन करावं लागतं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इफ इट इज अ रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. इथं आपल्याला 3 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. फर्स्ट स्टेटमेंट आहे इट इज अ रेनिंग हे झालं पी स्टेटमेंट. नेक्स्ट काय, वी विल गो हे सेकंड स्टेटमेंट क्यू आणि प्ले फुटबॉल हे झालं आर. हे अशा पद्धतीने आपण 3 स्टेटमेंट्स घेतलेले आहेत. आणि इथं कनेक्टिव्ह कोणतं वापरलंय, इफ आणि देनची कंडिशन आहे म्हणजे इथं काय वापरलंय, कंडिशनल स्टेटमेंट वापरलंय. मग याचं निगेशन आपल्याला घ्यायचंय म्हणजे काय येणार आहे, इफ देन कोणाचं आहे, पीचं म्हणजे पी कंडिशनल. आणि इथं काय वापरलंय आपण, अँड वापरलंय. मग अँड म्हणजेच काय असणार आहे, कोणतं कनेक्टिव्ह झालं, कंजंक्शन झालं. म्हणजे आपल्याला निगेशन काय फाइंड करायचं, निगेशन ऑफ पी कंडिशनल पी कंजंक्शन आर हे निगेशन वापरायचंय. मग याचं निगेशन कसं होणार आहे बघा, पी कंजंक्शन हे निगेशन आता ऑपरेट होणार आहे. मग पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर. मग आता ह्याचं कनेक्टिव्ह कसं वापरणार आता आपण, पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू अँडच्या ऐवजी ऑर येणार आहे आणि निगेशन ऑफ आर. अशा पद्धतीनं याचं याचं निगेशन येणार आहे. नेक्स्ट आहे √2 इज अ रॅशनल नंबर. मग हे पण स्टेटमेंट आपण 2 पद्धतीने लिहू शकतो. याचं आपल्याला निगेशन करायचंय. मग पहिला असणार आहे √2 इज नॉट रॅशनल नंबर. √2 इज नॉट रॅशनल नंबर. किंवा सेकंड स्टेटमेंट असणार आहे √2 इज रॅशनल नाही म्हणजे तो नंबर कसला असणार आहे, इरॅशनल असणार आहे. म्हणजे √2 इज इरॅशनल नंबर. √2 इज इरॅशनल
नंबर. अशा पद्धतीनं कोणत्याही स्टेटमेंटचं आपण निगेशन फाइंड करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. मग आता इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, ऑल हा शब्द वापरलेला आहे. मग ऑल असेल तर आपण काय करतो, सम न रिप्लेस करतो. लक्षात ठेवा, निगेशन करताना पहिल्यांदा काय करायचं, ऑल असेल तर सम न रिप्लेस करायचं, सम असेल तर ऑल न रिप्लेस करायचं, अँड असेल तर ऑर घेतो, ऑर असेल तर अँड घेतो, आणि नॉट हा शब्द आपण टाकतो कारण निगेशन घेतोय आपण म्हणून. मग आता ऑलच्या तिथं ऐवजी काय लिहिणार आपण, सम. बाकीचं स्टेटमेंट आहे असं लिहिणार, सम नॅचरल नंबर्स आर. आता इथं होल नंबर्स आहे म्हणजे इथं काय इन्सर्ट करायला लागणार आहे, नॉट होल नंबर्स. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. अशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढायचं असतं. आता सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे, फॉर ऑल एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं की एन असे नंबर घेतोय की जे एन मधले नंबर्स असणार ते नॅचरल नंबर मध्ये असतील, आणि कंडिशन काय आहे, एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. मग आता आपण याला कसं करणार आहे रिप्लेस, बघा इथं फॉर ऑल वापरलंय म्हणजे आपण काय लिहिणार, देअर एक्झिस्ट. आता इथं सिम्बॉल मध्ये दिलेला म्हणून आपण सिम्बॉल मध्ये लिहायचं, जर वर्ड मध्ये दिलेलं असेल तर वर्ड मध्ये लिहायचं. आता ह्या प्रश्नामध्ये वर्ड मध्ये लिहिलेला ऑल म्हणून आपण लिहिताना सम ने लिहिला क्वेश्चन. तसंच इथं आता वर्ड मध्ये दिले तुम्हाला की फॉर ऑल ची कंडिशन दिली, त्यामुळे देअर एक्झिस्ट घेतला. देअर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज. आता इथं याचं निगेशन करतोय आपण, त्यामुळं काय लिहिणार इथं, इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट एक्स मायनस 17 इज लेस दॅन 20. याचं निगेशन करायचं आहे. इथं देअर एक्झिस्ट सांगितलंय म्हणजे काय लिहिणार आपण, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट एक्स मायनस 17. इथं काय होतं, लेस दॅन 20 होतं, मग काय करणार आपण, ग्रेटर दॅन इक्वल टू 20. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स मायनस 17 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तुम्हाला स्टेटमेंट्स दिलेले जातील आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्या स्टेटमेंटसाठी कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करायचं असतं. मग पहिल्यांदा कॉन्व्हर्स म्हणजे काय, की दिलेलं जे स्टेटमेंट असेल, सपोज आता इथं लिहिते बघा, पी कंडिशनल क्यू असं जर स्टेटमेंट असेल तर त्या स्टेटमेंटसाठी कॉन्व्हर्स काय येणार आहे, तर क्यू कंडिशनल पी. फक्त पी आणि क्यू काय करतो आपण, इंटरचेंज करतो. आता इनव्हर्स घेताना काय करतो आपण, पी कंडिशनल क्यू असं जर स्टेटमेंट असेल तर त्या दोन्ही स्टेटमेंटचं फक्त निगेशन घेतो. मग निगेशन काय येतं, निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू. हे झाला इनव्हर्स पार्ट. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय घेतो आपण, ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन घेतो. कॉन्व्हर्स आणि इनव्हर्सचं कॉम्बिनेशन म्हणजे कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतं. म्हणजे पहिल्या इथं आपण काय केलं की दोन्ही स्टेटमेंट्स होते ते इंटरचेंज केलेले, आणि इनव्हर्समध्ये काय केलेलं, दोन्हींचं निगेशन घेतलेलं. मग इथं काय करतो आपण, निगेशन ऑफ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ पी. अशा पद्धतीने आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह घेत असतो. मग आता एक्स, इफ एक्स इज लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर वेअर एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर. ही कंडिशन दिली आहे तुम्हाला, हे स्टेटमेंट दिलंय. मग याच्यासाठी बघा, पी ची व्हॅल्यू कोणती झाली, एक्स इज लेस दॅन वाय ही झाली पी ची व्हॅल्यू, आणि क्यू ची व्हॅल्यू काय येणार आहे, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर हे झालं क्यू. मग आता या दोन्हींसाठी कॉन्व्हर्स पार्ट घ्यायचा आहे. मग कॉन्व्हर्स काय येणार आहे, पहिल्यांदा क्यू ची स्टेटमेंट येणार आहे आणि नंतर पी येणार आहे. म्हणजे याचा कॉन्व्हर्स काय येईल, इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स इज लेस दॅन वाय. म्हणजे या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स काय झाला, इफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स इज लेस दॅन वाय. आता सेकंड याचा इनव्हर्स काढायचा आहे. मग इनव्हर्स मध्ये काय काढणार आहे, पहिल्यांदा निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू. मग काय येणार, इफ हे पी स्टेटमेंट होतं एक्स इज लेस दॅन वाय, मग त्याचं निगेशन काय येणार आहे, एक्स इज लेस दॅन वाय म्हणजे काय असणार आहे, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. देन आता क्यूचं निगेशन घ्यायचं आहे. क्यूचं निगेशन काय होतं, क्यू काय होतं, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर.
मग याचं निगेशन काय येणार आहे, एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. हे झाला इनवर्स. आता नेक्स्ट काढायचं आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. मग कॉन्ट्रा पॉझिटिव्हसाठी कंडिशन काय असणार आहे, निगेशन ऑफ अ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ अ पी. मग इथेच आपण निगेशन ऑफ अ क्यू काढलेलं. काय होतं, एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर वाय स्क्वेअर. इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर देन निगेशन ऑफ अ पी काय येणार आहे, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. काय झालं मग फायनल आन्सर, इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ फॅमिली बिकम लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. याचा अर्थ काय की ती एखादी कोणतीही फॅमिली असते तर त्या फॅमिलीमधली स्त्री जर शिक्षित असेल तर ती फॅमिली पूर्ण शिक्षित होते, असा त्याचा अर्थ आहे. मग आता अ फॅमिली बिकम्स लिटरेट म्हणजे आता फॅमिली बिकम्स लिटरेट हा झाला पी. सॉरी बघा, आता इफच्या कंडिशन नंतरचं जे स्टेटमेंट आहे, आता इथं इफच्या नंतरचं स्टेटमेंट कोणतं आहे, द वुमन इज ए लिटरेट. म्हणजे हा झाला आपला पी आणि हा काय येणार आहे, क्यू येणार आहे. मग पहिल्यांदा आपल्याला कॉन्व्हर्स फाइंड करायचं आहे. मग कॉन्व्हर्स काय येतो, जर पी कंडिशनल क्यू असं स्टेटमेंट असेल तर त्याचा कॉन्व्हर्स काय येणार आहे, क्यू कंडिशनल पी येणार आहे. काय येणार आहे, क्यू कंडिशनल पी येणार आहे. मग पी ह्याच्यात क्यूचं स्टेटमेंट कोणतं आहे, हे स्टेटमेंट आहे म्हणजे ॲज इट इज कॉन्व्हर्स राहणार आहे तुमचा. म्हणजे कॉन्व्हर्स काय येणार आहे, फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. हे झालं कॉन्व्हर्स. नेक्स्ट फाइंड करायचं आपल्याला इनवर्स. मग इनवर्स काय असतो, तर इनवर्स दोन्हीचं निगेशन आपण घेतो. म्हणजे निगेशन ऑफ अ पी कंडिशनल निगेशन ऑफ अ क्यू घेतो. मग निगेशन ऑफ अ पी म्हणजे काय येणार आहे, द इफ द वुमन इज नॉट लिटरेट देन अ फॅमिली बिकम्स नॉट इलिटरेट असं येणार आहे. मग आता थर्ड कॉन्व्हर्स. मग कॉन्व्हर्समध्ये काय घेणार आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. मग कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये काय घेतो, निगेशन ऑफ अ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ अ पी येणार आहे. मग निगेशन ऑफ अ क्यू म्हणजे पहिलं स्टेटमेंट, अ फॅमिली बिकम्स नॉट लिटरेट देन इफ द वुमन इज नॉट लिटरेट असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. जर सरफेस एरिया डिक्रीज झाला तर प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं असं स्टेटमेंट तुम्हाला दिलं आहे. मग याचा पहिल्यांदा कॉन्व्हर्स काढायचं आहे. मग इफ नंतरचं जे स्टेटमेंट असणार आहे तर ते तुमचं पी झालं. म्हणजे पी काय येणार आहे, सरफेस एरिया डिक्रीजेस हा पी झाला. आणि क्यू काय येणार, मग प्रेशर इन्क्रीजेस हा क्यू झाला. मग आता पहिल्यांदा कॉन्व्हर्स काढायचं आहे. मग कॉन्व्हर्स काय असतो, क्यू कंडिशनल पी असतो. म्हणजे याचा कॉन्व्हर्स काय येणार आहे, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. फक्त काय करतो आपण कॉन्व्हर्स काढताना, पी कंडिशनल क्यू दिलेला असेल तर क्यू कंडिशनल पी घेतो. मग हा झाला कॉन्व्हर्स. आता इनवर्स फाइंड करायचं आहे. मग इनवर्समध्ये दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन घेतो. मग काय होतं बघा, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस. मग आपण याचं निगेशन कसं लिहू शकतो, इफ सरफेस एरिया इन्क्रीजेस, इफ सरफेस एरिया इन्क्रीजेस देन आता प्रेशर इन्क्रीजेसचं निगेशन काय येणार, देन प्रेशर डिक्रीजेस. किंवा पी आणि क्यूचं निगेशन असं अशा पण पद्धतीनं लिहिलं जातं, इफ सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस देन प्रेशर एरिया डिक्रीजेस. अशा पद्धतीनं आपण याचा इनवर्स घेतो. नेक्स्ट आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. मग कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये काय असणार आहे, निगेशन ऑफ अ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ अ पी. मग इथं काय येणार बघा, हे निगेशन ऑफ अ क्यू होतं आपलं. मग काय येणार, इफ प्रेशर डिक्रीजेस देन, मग हे निगेशन ऑफ अ पी हे स्टेटमेंट ॲज इट इज लिहिणार, देन सरफेस एरिया इन्क्रीजेस, देन सरफेस एरिया इन्क्रीजेस. अशा पद्धतीनं कॉन्व्हर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह फाइंड करायचं असतं.
नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. जर आपण व्होल्टेज इन्क्रीज केलं तर करंट डिक्रीज होतो हे स्टेटमेंट दिलं आहे. मग या स्टेटमेंटसाठी कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करायचं आहे. मग आता पहिल्यांदा इफ नंतरचं जे स्टेटमेंट असणार आहे ते म्हणजे झालं पी आणि देन नंतरचं जे स्टेटमेंट आहे ते येणार आहे क्यू. मग आता पी आणि क्यू फाइंड केले. आता कॉन्व्हर्स फाइंड करायचं आहे. मग कॉन्व्हर्ससाठी काय असतं बघा, क्यू कंडिशनल पी घ्यायचं आपल्याला. मग क्यू स्टेटमेंट काय होतं, करंट डिक्रीजेस. मग काय येणार, इफ करंट डिक्रीजेस, इफ करंट डिक्रीजेस देन पी स्टेटमेंट ॲज इट इज येणार व्होल्टेज इन्क्रीजेस, देन व्होल्टेज इन्क्रीजेस. कॉन्व्हर्समध्ये फक्त काय करतो, इंटरचेंज करतो. क्यू कंडिशनल पी कंडिशनल क्यू दिलेले असेल तर क्यू कंडिशनल पी फक्त घेतो. आता नेक्स्ट आहे इन्व्हर्स फाइंड करायचं आहे. मग इन्व्हर्समध्ये काय घेतो, पी आणि क्यू दोन्ही जे स्टेटमेंट्स आहेत तर त्यांचं निगेशन घेतो आणि त्यांच्यावर कंडिशनल अप्लाय करतो. मग पहिल्यांदा इफ, आता निगेशन ऑफ पी, पीचं निगेशन आपल्याला करायचं आहे. मग व्होल्टेज डिक्रीजेस असं म्हणू शकतो किंवा व्होल्टेज नॉट इन्क्रीजेस असं लिहिलं तरी चालेल. मग इफ व्होल्टेज डिक्रीजेस, इफ व्होल्टेज डिक्रीजेस देन निगेशन ऑफ क्यू, क्यू स्टेटमेंट काय आहे, करंट डिक्रीजेस. मग त्याचं निगेशन काय येणार आहे, करंट इन्क्रीजेस, देन करंट इन्क्रीजेस. अशा पद्धतीने आपण इन्व्हर्स फाइंड केला. आता थर्ड फाइंड करायचं आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मग कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये काय येणार आहे, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ पी. मग निगेशन ऑफ क्यू इथं फाइंड केलेलं आपण. मग काय येणार आहे, इफ करंट डिक्रीजेस, सॉरी इफ करंट इन्क्रीजेस देन निगेशन ऑफ पी काय येणार आहे, व्होल्टेज डिक्रीजेस, व्होल्टेज डिक्रीजेस. म्हणजे अशा पद्धतीने आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करतो. कॉन्व्हर्समध्ये पी आणि क्यू इंटरचेंज करतो. इन्व्हर्समध्ये दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन घेतो जसं दिलंय तसं, पी आणि क्यू म्हणजे निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतं तर त्या कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन घेतो, कॉन्व्हर्स आणि इन्व्हर्स ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन घेतो. म्हणजे काय येणार आहे, निगेशन ऑफ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ पी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचा एक्सरसाइज 1.3 सॉल्व केला. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि जे काही शिकताय तर ते एन्जॉय करत राहा. आज ह्या चॅप्टरचे जर तुम्हाला अजून प्रॅक्टिस करण्यासाठी क्वेश्चन्स हवे असतील तर गणित सेतू या आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा. थँक्यू.